शिवाजी महाराजांच्या आरमारातली जहाज दिसायला कशी होती, जी शिडाची जहाज म्हणतो, त्या 5 कॉइन पासून शिवाजी महाराजांबद्दल मला एक आवड निर्माण झाली. त्या शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दोन पद्धतीची जहाज खूप मोठ्या प्रमाणात होती. एक आहे गुराब आणि गलबत. असे शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दलचे जे फोटोज आणि सगळे खूप साऱ्या चांगल्या पद्धतीत अवेलेबल आहे स्टडी. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी. फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना म्हटलं जातं. त्यांच्या आरमारामध्ये जी जहाजं होती, त्या आरमारामध्ये जहाजांची प्रतिकृती बनवायचा मी प्रयत्न केलेला आहे. माझं नाव ओमकार रमेश रसाळ, मी राहणारा मूळ भांडूपचा. हे महाराजांबद्दलची आवड आणि महाराजांबद्दलचा महाराज इतिहासाबद्दलची आवड ही जपण्यासाठी मी हे मॉडेल्स बनवलेले आहेत. माझा मेन हेतू असा होता की शिवाजी महाराजांचा जो आरमाराचा आणि जहाजांचा इतिहास आहे, हा फक्त पत्रव्यवहार म्हणा की पेंटिंग्स म्हणा ह्या पुरताच मर्यादित आहे. तर शिवाजी महाराजांचं त्या टायमाचं आरमाराचं आणि जहाजांचं जे वैभव होतं ते मला दाखवायचं होतं 3D मॉडेलमध्ये. तर आपण व्हिज्युअली चित्रांपेक्षा आपण जे 3D मॉडेल बघतो ते लहान मुलांना पटकन समजतं. तर तो आरमाराचा जो मॉडेलचा मी बनवायचा प्रयत्न केलेला की शिवाजी महाराजांच्या आरमारातली जहाज दिसायला कशी होती, जी शिडाची जहाज म्हणतो, दिसायला कशी होती, त्याचा मी छोटासा प्रयत्न केला. हे गुराब जातीचं जहाज होतं. शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये 2 प्रकारच्या डिवायडेशन होतं की 2 प्रकारची जहाजांमध्ये डिवायडेशन केलं होतं. एक जहाज होतं जे मालवाहू जहाज होतं, जे ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज केलं जायचं, आणि दुसरं जहाज होतं ते युद्धनौका म्हणजे जे लढाईसाठी. तर लहानपणी म्हणजे मी 7वीला असेल त्या दरम्यान मला आजीने एक कॉईन दिला होता बाहेरच्या देशातला. तर त्या कॉईन पासून ही माझी या सगळ्याची सुरुवात झाली. तर त्या कॉईन जमा करता करता मी खूप सारे बाहेरच्या देशातले कॉईन जमा केले. तर नंतर मला असं कळलं की आता आपल्या इंडियाचा इतिहास जपला पाहिजे. तर मी आपला कम्युनिटिव्ह कॉईन्स ते जमा केले. त्यानंतर मी इंग्रज पोर्तुगीज यांचे कॉईन भेटायला लागले तर ते जमा केले. ते जमा करता करता एका फ्रेंडने मला शिवाजी महाराजांचे 5 कॉईन, एक्झिबिशन होतं तेव्हा 5 कॉईन मी घेतले. त्या 5 कॉईन पासून शिवाजी महाराजांबद्दल मला एक आवड निर्माण झाली. तर मी ते जमा करत गेलो, त्याच्यावरती स्टडी केला, शिवाजी महाराजांचे कॉईन्स जमा केले. बरेच सारे माझ्याकडे शिवाजी महाराजांचा कॉईन्स आहेत. मी जमा केलेले हे कॉईन्स शिवाजी महाराजांचे असतील. आपले छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज, परत राजाराम महाराजांचे जिंजीला असतानाचे जे गोल्ड फेनम आहेत ते गोल्ड फेनम. तर मी छोटे 2 प्रदर्शन केले छोटेसे शिवाजी महाराज कॉईन बद्दल. तर मला त्यानंतर माझा हर्षद नावाचा मित्र, त्यांनी मला प्रतीक दादा म्हणून ह्याच्याशी ओळख करून दिली. तर तो शिवाजी महाराजांचे शस्त्र जमा करतो. तर त्याने बोलता बोलता असं बोललं की ओमकार, की शिवाजी महाराजांचा आरमारावरती जहाजांचा इतिहास म्हणजे जहाजांची प्रतिकृती कोणी आतापर्यंत बनवलेली नाही आणि त्याचा इतिहास खुंटून आहे. तर मी असा तेव्हा निश्चय केला की शिवाजी महाराजांचा आरमार कसा असेल, त्यांची जहाजं कशी असेल, त्यांचा मॉडेल बनवायचा मी 1 वर्ष आधी सुरुवात केली आणि आतापर्यंत ही मॉडेल्स मी बनवलेली आहे. माझी सुरुवात झाली आपल्या जे मराठा जी पुस्तकं आहेत, मी पहिली पुस्तकं छत्रपतींचे आरमार असतील, कान्होजी आंग्रे, परत आपले जे गुगलवरती शिवाजी महाराज आरमारांचे फोटोज आणि ही सुंदर PDF अशी अवेलेबल आहे, ती फ्री आहे. त्याच्यामध्ये जहाजांचे डायमेन्शन्स असतील, असे शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दलचे जे फोटोज आणि सगळे खूप साऱ्या चांगल्या पद्धतीत अवेलेबल आहे स्टडी. तर तिथून मी संदर्भ घेतला, स्टडी केला. प्लस जे मराठा नेव्ही म्हणून इंस्टाग्रामवरती एक पेज आहे, त्यांनी मला खूप मदत केली. जेव्हा मॉडेल बनतं काही चुकीचं असेल, काय असेल तेव्हा रेक्टिफिकेशन करायला मदत केली. परत गुगलवरती अशा शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दलचे जे जहाज आहेत त्यांची फोटोज अवेलेबल आहेत. शिबाड म्हणा, परत गलबत जहाज. शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमार सुरुवात केली, त्यांना कळलं की आरमाराची आता आपल्याला गरज आहे, किनारपट्टी सुरक्षित करायची. कारण की आपली जी किनारपट्टीवरती डच, इंग्रज, पोर्तुगीज ह्या लोकांनी येऊन व्यवहारासाठी आले, पण ती लोकांनी जी किनारपट्टी जी व्यवहारासाठी न यूज करता त्याचा वापर चुकीच्या कामांसाठी वापरायला लागले. म्हणून मराठा आरमार बांधणीची सुरुवात झाली.
तर फर्स्ट शिवाजी महाराजांनी कल्याणच्या खाडीमध्ये 2 पोर्तुगीज खलाशी रुई लिंतोफ वियगश आणि त्याचा मुलगा फेर्नो वियगश त्याच्यासोबत 340 नौका बांधण्याची पोर्तुगीज लोक घेऊन 20 जहाज बांधण्यास सुरुवात केली. त्या टायमाला त्यांच्या वरिष्ठांचा असा अर्धा जहाज कंप्लीट झालं तर वरिष्ठांचा असा पत्र आलं की जर ही जहाज कंप्लीट झाली तर ही आपल्या विरुद्धात आरमारामध्ये लढाईत वापरू शकतात. तर त्याच वेळी ती लोक जहाज म्हणजे बांधण्याची सोडून निघून गेली. पण तोपर्यंत मराठा आपली जी लोक होती त्या लोकांनी ही जहाज बांधण्याची कला निपुण केली म्हणजे आत्मसात केली होती. तर ती कंप्लीट केली. तर शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दोन पद्धतीची जहाज खूप मोठ्या प्रमाणात होती. एक आहे गुराब आणि गलबत. ही जहाज अशी होती की ही आकाराने छोटी होती. इंग्रजांच्या पोर्तुगीज जहाजांच्या आकाराने छोटी होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं महाराजांची की जे पुढचा भाग आहे हा निमुळता होता. तर त्याच्यामुळे काय होतं, आकाराने छोट्या असल्यामुळे ती खूप छोट्या जागेतनं निघून जाऊ शकत होती आणि वळायला इझी होती. आणि ती निमुळती असल्यामुळे एरोडायनामिकमुळे त्याला स्पीडही लवकर भेटला जात होता. तर त्याच्यामध्ये आपला मराठा आरमध्ये गुराब, गलबत, तिरकाटी गुराब, परत मराठ्यांचे सर्वात मोठं जहाज पाल नावाचं जहाज ही होतं. या शिवाजी महाराजांनंतर आपलं जे आरमार हे संभाजी महाराजांनी सांभाळलं. संभाजी महाराज खूप सारी वेगवेगळी युद्ध झाली. त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी खूप आपल्या मराठा आरमारांनी खूप चांगली कामगिरी केली. कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या जे पुढे धोंडोजी आंग्रे या लोकांनी हा जो मराठा आरमार पेशव्यांपर्यंत खूप चांगल्या रीतीने सांभाळला. आणि कान्होजी आंग्रे आपला समुद्रातले प्रति शिवाजी म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी हा मराठा आरमार आपला शेवटपर्यंत पोर्तुगीजांपर्यंत आपला पेशव्यांपर्यंत सांभाळून ठेवला होता. हे मी जे मॉडेल्स बनवले हा पूर्ण लाकडापासून बनवलेले आहेत. तर मी सुरुवातीला जे लाकडाचे आपले स्टराईलचे स्टिक्स असतात लाकडाचे, ओकवूड, आपलं पाईन वूड पासून हे पूर्ण लाकडाचं बनवलं. कटिंग करून असं एक छोटंसं प्रतिकृती असं सांगाडा टाईप बनवावं लागतं. हा मेन फ्रेम असते आणि हे त्याचे मेन सांगाडा आहे. हे पहिलं मी एक पुठ्ठ्यामध्ये रेडी करून घेतो आणि तो शेप जर परफेक्ट असेल मग हे सेम लाकडामध्ये कट करून त्यांना जॉईन करून मग पायलिंग करून पूर्ण रेडी करतो मी. ह्याच्यासाठी पूर्ण लाकडाचा यूज केला जातो बनवायला. अजून मी आतापर्यंत जेवढी मराठा आरमारामध्ये किंवा त्यांच्या आरमारामध्ये वेगवेगळी जी जहाज आहेत त्यांचे आता मी सहा बनवले. कारण टाइम लागतो लाकडाचा काम असल्यामुळे. प्लस मी जॉब आणि ऑफिस सांभाळून हा माझा छंद जोपासतोय. तर मला दिवसातले 2 ते 3 तासच मला द्यायला भेटतात या सगळ्या कामासाठी. तर हळूहळू मी त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या जेवढी जहाजांचा मला रेफरन्स भेटतोय, फोटोज भेटतात, ते अजून मी पूर्ण बनवून एक 22-23 जहाजांचा एक बनवून छोटासा एका ठिकाणी ठेवून की सगळ्यांना कधीही बघता यावं अशी जागा बघून मी ते बनवणार आहे पुढे जाऊन.